अखिल जगस्वामी साप सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मला तेजस्वी अशी एक स्त्री दिसली। कोण होती ती स्त्री? तुम्ही मला त्या स्त्रीबद्दल काही सांगत का नाही आहात? म्हाळसा, मला केवळ तुझ्यातल्या प्रतिरूपाला जागे करायचे होते। तू ज्या स्त्रीला पाहिलेस ते तुझे प्रतिरूपच आहे। मी आधीही तुला तुझी आणि तुझ्यातल्या शक्तिरूपाची ओळख करून दिली होती। पण तुम्ही अजूनही मला त्या स्त्रीचे नाव सांगितले नाही। मला माझ्या प्रतिरूपाचे नाव काय आहे हे कधी कळणार? म्हाळसा, तो एक नवीन अध्याय असेल। म्हाळसा, तुला तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण त्याचा विचार तू आत्ता नको करूस। विश्रांती घे। शिव शिव मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव। म्हाळसा, आज तुला पार्वती दिसली, तुझेच ते प्रतिरूप। मला ठाऊक आहे की तुला अनेक प्रश्न पडले आहेत। पार्वती म्हणून तुझ्या रूपाला बानूला भेटायचे आहे आणि आता लवकरच पार्वतीची आणि बानूची देखील भेट होणार आहे।
कशी आहेस? तुम्ही ओळखलास का मला? म्या नाही जी, पर म्या तुमसनी कुठंतरी पाहिलं आहे बघा. कुठेतरी पाहिलं आहेस? मग आठवून बघ बघू. मला असं वाटतंय का म्या तुमसनी आधीपासून ओळखते, पर एवढं पुरेसं आहे. तुला भेटायला आले. आनंदी आहेस ना? वयची माझं देवांसंग लगीन झालं आहे. जेजुरीत राहते. अजून काय पाहिजे? तू मला ओळखलं नाहीस तरी मी तुला एक सांगू इच्छिते की आपले गतजन्मीचे ऋणानुबंध आहेत. जयाद्री, तू आता बानू रूपात आहेस. कैलासात मी तुला जे वचन दिले होते ते पूर्ण झाले. ज्या सखीवर माझे प्रेम होते त्या सखीची मी इच्छा पूर्ण केली आहे. याचा मला आनंद आहे. माझं सौभाग्य मी तुझ्यासोबत वाटून घेतलं. मी परस्पर ठरवलं, निर्णय घेतले, यांची अनुमती घेतली नाही. पण मी असं का वागले हा विचार जेव्हा मी केला तेव्हा मला असं कळलं की जो शिवाची इच्छा करतो त्याला शिव मिळावे हीच माझी इच्छा होती. शिव हे सर्वस्व आहे. अखंड ब्रह्मांडाला व्यापलेला आहे या शिवाने. आणि त्याच शिवाची तू इच्छा केलीस. त्यासाठी तू कठोर परीक्षाही दिलीस. पर तुमसनी हे समज कसं ठाव? कारण तू माझी सखी आहेस. आता माझे पती तुझेही आहेत. तू त्यांची अर्धांगिनी आहेस. तुला हिमालयातले दिवस आठवतात? आणि कैलासातले आपण सोबत घालवलेले क्षण तुला आठवतात का? नाही. तू आणि मी आपण हिमालयाच्या कुशीत लहानाचे मोठे झालो. इतरांसाठी तू माझी दासी होतीस, पण माझ्यासाठी तू सखी होतीस, जी माझा प्रत्येक शब्द ओंजळीत झेलत होती. मी जे मागेन ते तू मला देत होतीस. तुला आठवत नसेल हे कदाचित, पण हे सारं काही आठवतंय मला. पर तुम्ही एवढं बोलतायसा तर मला बी एक सांगायचं आहे तुम्हासनी. मला बी तुमचाच चेहरा दिसतो कधी कधी. का ते नाही सांगता येणार मला, पर तुमचं माझं काहीतरी नातं असणारच. पर आज कसं काय आलास तुम्ही? खूप आठवण आली तुझी. खूप बोलावंसं वाटलं तुझ्याशी. असं वाटलं की तू इथे एकटीच असशील, म्हणून आले तुला भेटायला. किती मनमोकळपणाने बोलायचीस तू. यांच्याशी देखील अशीच मनमोकळपणाने बोलत जा. हे खूप कमी बोलतात. मितभाषी आहेत, तुला हे ठाऊक आहे. पण तुझ्या मनातलं तू यांच्याकडे बोल, कारण यांनी देखील वचन दिले आहे की हे तुझ्या अधीन राहतील. तू यांना प्रिय असशील. ह्या जन्मात, ह्या मल्हारी अवतारातलं हे तुझं आयुष्य तू आनंदात घालव. माझी चिंता करू नकोस. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी मनातून हा विचार काही केला जात नाही. फार अस्वस्थ व्हायला होतं.
श्री खंडेराय म्हणजे प्रत्यक्ष महादेव. आणि मायानंदानी त्यांच्या समक्ष हे असे वागणे शोभून दिसत नाही. मी आता काय करावे हेच मला कळेनासे झाले आहे. मायानंदाच्या अशा वागण्यामुळे मला श्री खंडेरायांपुढे जाणे कसेसेच झाले आहे. म्हाळसा देखील काय विचार करत असेल. तिला देखील तिच्या आईचे हे वागणे खटकले असणारच. काही झालं तरी मला आता श्री खंडेरायांची क्षमा मागावी लागणार आहे. पण त्याआधी मला म्हाळसाशी बोलणं अनिवार्य आहे. तुम्ही अजून झोपला नाही का? लतिका, तू होय. मला वाटलं. म्हाळसा आली असं वाटलं का तुम्हाला? लतिका, अगं तू आम्हाला म्हाळसासारखीच आहेस. मला तुमच्याकडून पित्यासारखे प्रेम मिळाले हे माझे महत्भाग्यच आहे. पण रात्रीच्या अशा प्रहरीत तुम्ही अजून जागे का हे काही मला कळेना. तुम्हाला काही हवे आहे का? नाही. मग असे अस्वस्थ का दिसत होतात तुम्ही? तुम्ही कोणत्या विचारात होता हे मी विचारलं तर चालेल का? आता तू विचारलेस म्हणून सांगतो. मायानंदाचे वागणे आणि म्हाळसाची काळजी मला स्वस्थ बसू देत नाही. श्री खंडेरायांनी दुसरा विवाह केला हे कळल्यानंतरच मायानंदाने इथे येण्याचा आग्रह धरला होता. परंतु इथे आल्यानंतर त्यांचे वागणे कुणालाही रुचलेले नाही हे मला स्पष्टपणे जाणवतंय. पण अक्का जे काही करत आहेत ते म्हाळसाच्या भल्यासाठीच करत आहेत. हो, पण तरी देखील श्री खंडेरायांशी मला या विषयावर बोलायचे आहे. पण देव आता विश्रांती घेत असणार. उद्या पहाटेच्या प्रहरी भेट घेतली तर नाही का चालणार? नाही नाही, आता हे सारं मला सहन होत नाही. म्हाळसा कुठे? ती तिच्या शयनकक्षातच आहे. ती झोपली नसेल ना? मला त्याची कल्पना नाही, पण एवढ्यात तरी ती झोपली असेल असे मला वाटत नाही. हो ना, मग मी आत्ताच म्हाळसाला भेटून माझे मन तिच्या समोर मोकळे करतो. लतिका, मी म्हाळसाशी महत्वाचे बोलायला गेलोय हे इथे कुणालाही कळता कामा नये. मला काय म्हणायचंय हे तुझ्या लक्षात आले असेलच. मी स्वतःहून कोणाला काही सांगणार नाही. म्हाळसाच्या वडिलांना असं काय बोलायचं असेल म्हाळसाशी? आणि अक्कांना हे सारं समजलं तर काय करतील त्या? जयाद्री, तुला आठवतं का, या जन्मात जरी तू बानू असलीस तरी तुझे आणि माझे ऋणानुबंध खूप काळापासूनचे आहेत. मी महादेवांची अर्धांगिनी पार्वती. महादेवांशी माझा विवाह झाल्यावर मी कैलासात आले आणि माझी सखी म्हणून तू देखील कैलासात आलीस. किती रम्य दिवस होते ते. मल्हारी अवतारात श्री महादेव यांची अर्धभार्या तू असशील हे माझे वचन मी पूर्ण केले आहे. याविषयी मला कोणतीही खंत नाही. उलट मला याचा आनंदच आहे. यांनी मला जगज्जननीचे स्थान दिले आहे. सगळ्यांविषयी करुणा असणं, मातृत्वाच्या भावनेने सगळ्या ब्रह्मांडाला पाहणं हे त्यांनीच मला शिकवलं. पण मी हा घेतलेला निर्णय त्यांना आवडला नव्हता, हो ना? माझ्या हट्टासाठी त्यांनी हा निर्णय स्वीकारला. त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं, कारण त्यांचं माझ्यावर किती अपार प्रेम आहे हे मला ठाऊक आहे.
जयाद्री, मल्हारी अवतारात मी माझ्या पतीची विभागणी केली. त्यांची इच्छा नसताना त्यांनी हा निर्णय स्वीकारला. आज मी तुला सांगते की माझ्यासाठी देखील हे सोपं नव्हतं, पण त्यांचे माझ्यावर किती अपार प्रेम आहे हे मला ठाऊक आहे. कृतयुगातला हाच अवतार. याच जन्मात मी श्री महादेवांना एका स्त्रीशी विवाह करण्यास सांगितला, पण मी हे पुन्हा करणार नाही. हे एकदाच, आणि तेही तुझ्यासाठीच. शेठ, उठा तिम्मा शेठ. देवा, आपल्या मूळ रूपाचे आपण मला दर्शन घडवले आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले. परंतु आज मी जे डोळ्यांनी पाहिले आणि कानाने ऐकले ते इतके अद्भुत आहे की ते सत्य हे मी कसं मानू देवा. तिम्मा शेठ, तू जे पाहिलंस, जे ऐकलंस ते सत्य आहे. देवा, म्हणजे माझी म्हाळसा साक्षात पार्वती आहे? होय. मी आजवर जी आपली भोळी भाबडी भक्ती केली त्याचे इतके अविश्वसनीय फळ द्याल असे वाटले नव्हते. जिला मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवले, जिचे सारे हट्ट मी पूर्ण केले, जिच्या सहवासात मी राहिलो, ती साक्षात जगज्जननी आहे हे मला ठाऊकच नव्हते. तेव्हा पण हे सारे आपण मला आधी का नाही सांगितले? तिम्मा शेठ, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, योग असतो, आणि आज तुझा योग होता. पण एक गोष्ट ध्यानात असू दे, म्हाळसेला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही. पण असे का देवा? कारण ती माझी इच्छा आहे. बानू म्हणजेच जयाद्री. मी तिच्याशी विवाह करावा हा पार्वतीचा आग्रह होता. तेव्हा आता सारे माझ्या ध्यानात आले. पण तिम्मा शेठ, हे सत्य कोणालाही कळता कामा नये. तुला ते सांगण्याचा मोह होईल, पण जर तू सांगितलेस तर अघटित घडेल.